नमस्कार. आज मी कोच प्रभाकर कासार तुम्हा सर्वांसमोर आपल्या आवडत्या दैवताचा म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या जन्म उत्सवानिमित्त माझे विचार मांडणार आहे. सर्वात आधी तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. भारत हा जगातील सर्वात प्राचीन आणि महान देश आहे. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि मूल्य ही अतिशय समृद्ध आहेत. या जगात विविधतेत एकता या विचारासाठी भारत ओळखला जातो. अनेक भाषा, धर्म, जाती, प्रांत असूनही सर्व लोक आपापसामध्ये सलोख्याने राहतात. भारत देशात सर्व जाती धर्मातील सण उत्सव एकत्रित साजरा केले जातात. त्यामुळे सामाजिक सलोखा तयार होऊन आनंद आणि उत्साह निर्माण होतो. हिंदू धर्मात विष्णू देवांना सृष्टी पालन करणारा देव मानले गेले आहे. धर्माच्या संरक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार सतयुग ते कलियुगापर्यंत भगवान विष्णूंनी 24 अवतार घेतलेले आहेत. त्यामधील 10 प्रमुख अवतार दशावतार स्वरूपात प्रसिद्ध आहेत. कृष्ण अवतार श्री भगवान विष्णूंचा 8वा अवतार मानला जातो. आपण सर्वांनी एक श्लोक निश्चितच ऐकला असेल. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते आणि अधर्माचा वाद होतो तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या संरक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी, तसेच पुन्हा धर्म संस्थापनासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो. याच वचनानुसार सुमारे 5000 वर्षापूर्वी दृष्टकवचाचा अत्याचार संपवण्यासाठी आणि पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला. श्रीकृष्णांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या तुरुंगात झाला. त्यांचे वडील वासुदेव आणि देवकी त्यांच्या जन्माच्या वेळी सारे पहारेकरी झोपी गेले. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले आणि वासुदेवांनी बाळकृष्णांना एका टोपलीत ठेवून उधाण आलेल्या यमुनेच्या नदीतून पलीकडे गोकुळात नंद यशोदेकडे पोहोचवले. हा प्रसंग म्हणजे चमत्काराची आणि देवांच्या शक्तीची अद्भुत गाथा आहे. श्रीकृष्णांचे बालपण गोकुळात गेले. ते एक खोडकर बालक होते म्हणून त्यांना नटखट कान्हा म्हटले जायचे. त्यांचे माखन चोरणे, गोप गोपिकांसोबत रासलीला करणे आणि कालिया नागाचा पराभव करणे यासारख्या अनेक बाललीला प्रसिद्ध आहेत. या लीलांमधून त्यांनी प्रेम, आनंद आणि शौर्याचा संदेश दिला. पण श्रीकृष्णांचे महत्त्व केवळ त्यांच्या बाललीलांपुरते मर्यादित नाही. ते एक महान तत्वज्ञ, मार्गदर्शक होते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा अर्जुन गोंधळात गेला होता तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला श्रीमद भगवद्गीतेचा महान उपदेश दिला. त्यांनी अर्जुनाला सांगितले की कर्माण्यवाधिकारस्ते महाफलेषु कदाचन, म्हणजे फळांची अपेक्षा न करता केवळ आपले कर्म करत राहा. हा संदेश आजही आपल्या सर्वांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आज आपण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो, उपवास ठेवतो, मंदिरात जातो आणि विशेषतः
या सणानिमित्त महाराष्ट्रामध्ये दहीहंडी सारखा थरारक खेळ खेळला जातो. दहीहंडी ही केवळ मनोरंजन नाही तर संघटन, जिद्द आणि ध्येय गाठण्याची शिकवण दहीहंडी देते. मित्रांनो, जन्माष्टमीचा सण आपल्याला श्रीकृष्णांच्या जीवनातील आदर्श आपल्या आयुष्यात आणण्याची प्रेरणा देतो. चला तर मग आपण सर्वजण त्यांच्या शिकवणीप्रमाणे सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया. धन्यवाद.